and as well as means and means as well as. As well as meaning किंवा and's meaning काय आणि किंवा तसेच आपण बोलत म्हणतो बरेचसे असतात वाक्य. माय फादर अँड मदर आर व्हेरी बेस्ट पॅरेंट्स. माझे आई आणि वडील आणि ऍड करतो आपण त्याच्यामध्ये, म्हणून त्याचा अर्थ ॲज वेल ॲजचा अर्थ तुम्ही इथं नोट करा तसाच कंसात लिहायचं असेल लिहा ॲज वेल ॲज आणि त्याला तसेच असं पण म्हणतो. म्हणजे कसं माझा भाऊ तसेच बहीण दोघही खूप खूप खोडकर आहेत पा सहज बोलून जातो आपण. ॲज वेल ॲज म्हणजे आणि किंवा तसेच. मग लगेच आय वुड लाईक टू टेल यू वन रूल्स. एकच रूल साधा, त्या रूल्सच्या माध्यमातून तुम्हाला ॲज वेल ॲज आलं म्हणून समजायचं. सोपं आहे पा. मी मला मराठी देतोय. दिलेल्या लगेच लिहायला चालू करायचं. जे दिलेलं वाक्य असतं दिलेल्या वाक्यातील अँड काढावे किंवा काढून तेथे ॲज वेल ॲज वापरावे. एवढा एकच नियम आहे, एकदम इझी. टॉपिक संपला इथंच. आणि तुम्हाला सुद्धा समजेल. एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यात हुडकायचं ऍड कुठं आहे, ए एंड ऍड सरळ सरळ त्याला उचलायचं, ओकेड्यावर फेकायचं, त्या ठिकाणी आपला ॲज वेल ॲज वापरायचा. वाक्य कम्प्लीट, बेस्ट, फिनिश्ड. फक्त इथं रचना चेंज होईल, मिनिंग सेम राहिला. तुम्हाला एक वाक्य म्हणायचंय, माय मदर अँड फादर आर बेस्ट पॅरेंट्स. त्याच ठिकाणी तुम्ही असू शकतात, माय मदर ॲज वेल ॲज माय फादर आर बेस्ट पॅरेंट्स असं. लिहिलं सगळ्यांनी? हे पहा, आता हे वाक्य कसं होईल बघा. तेच वाक्य आत्ताच घेऊया. माय फादर अँड मदर my father and mother are best parents. हा सोपं वाक्य. आणि कंसात सूचना देतात यूज ॲज वेल ॲज. मी काय करतो, हे पॅरेंट जे आहे ते इथं बसत नाही म्हणून इकडे घेतो, इथं म्हणजे मला सूचना देता येईल. पॅरेंट्स कंसात यूज as well as. याला दुसरी एक सूचना काय देता येईल सांगा बरं. खूप सोपे आहे. आपण मला सांगितलं म्हणजे लास्ट कॅन पुढच्या वेळेस सांगितली होती. दुसरी एक सूचना येते इथं, सोपी आहे ती पण. यूज ॲज वेल ॲज. यूज म्हणजे वापरा, ॲज वेल ॲज वापरा. मग दुसरी सूचना काय आहे, डायरेक्ट आपला ॲज वेल ॲज वापरा म्हणत नाही. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला, सॉरी काल घेतलं होतं आपण. रिमूव्ह अँड. रिमूव्ह करा म्हणजे काय करा, रिमूव्ह करणे, काढून टाकणे. रिमूव्ह करणे, काढून टाकणे. आणि म्हणजेच रिमूव्ह अँड म्हणजेच यूज ॲज वेल ॲज. वाक्यातील ॲड काढून टाका म्हणजेच काय वापरा, ॲज वेल ॲज वापरा. किंवा ॲज वेल ॲज वापरा म्हणजेच काय काढून टाका,
मग हे वाक्य सोपं आहे, तुम्हाला करता येईल पहा. माय फादर, लिहा वाक्य लगेच. माय फादर ॲज वेल ॲज माय मदर, सॉरी मदर दुसरे करा, मदर आर बेस्ट पॅरेंट्स. माय फादर ॲज वेल ॲज मदर आर बेस्ट पॅरेंट्स. प्रत्येकाचे पॅरेंट्स हे बेस्टच असतात. आई बेस्टच असते, बाबा सुद्धा बेस्टच असतात. देर इज नो कम्पॅरिझन. माझी आई लय चांगली आहे म्हणायचं नाही, किंवा माझे बाबा खूप चांगले आहे म्हणायचं नाही. खायला आणतात म्हणून गावातून काहीतरी जामन, बिस्किट, गुलाबजामन. युअर बोथ. आई ही खूप चांगली असते आपली, आणि बाबा सुद्धा खूप चांगले असतात. That's why we are going to tell us that my father as well as mother are best parents. माझे आई आणि बाबा सगळ्यात चांगले. बेस्ट अर्थ काय? चांगले नाही, मी गुड लिहिलं असतं. बेटर सुद्धा नाही, बेस्ट म्हटले सगळ्यात चांगले, अशा प्रकारे. ठीक आहे. दुसरे एक वाक्य घेऊ आपण इथं. इथं पहा, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? देर इज नो एम, देर इज नो इज, नो आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, शाल, कुड, मे, माइट, मस्ट, डू, डज, डिड. असला इथं काही राडा नाही. आहे का राडा तसला काही सहाय्यकारी क्रियापदाचा? काहीच नाही. नाही नाही, अजिबात नाही. हा, सगळ्यात सोपा आणि भारी ग्रामरचा टॉपिक म्हणतात. काहीच अवघड नाही. एक शब्द काढायचा दुसरा, फक्त माहीत नव्हता म्हणून तुम्हाला आजपर्यंत अवघड होता. मी तर टायटल दिल्या तुम्हाला वाटलं असेल आता या पिंपळे बसताना अजून काय काढलं की डोक्याला खुराक ॲज वेल ॲज काय. पहिलं एबल टू आणलं, कुड आणलं, अगोदर काही हेल्पिंग वर्ब, एक तर इंग्लिश विषय कळत नाही, त्याच्यामध्ये या मास्तरनं अजून काय ॲज वेल ॲज आणलं, कुठलं काय करायचं असलं, काय आता शिकवते, काय नियम लिहून देतात की काहीच नाही. नियम नाही, काय नाही, एकदम साधा सोपा टॉपिक. तुम्हाला सुद्धा वाटलं असेल अरे वा 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 किती छान, किती इझी टॉपिक आहे. वाटलं का नाही तुम्हाला सगळ्यांना? हा आहेच. वाटलं म्हणजे वाटायच पाहिजे. एक वाक्य कंटिन्यू करतो. पार्थला वाटला नाही म्हणत गाडवाला. या काय वाटले? डाकू नाही कसं म्हटलं रे तुला? मग दुसरा टॉपिक देऊ का? पार्ट्स ऑफ स्पीच, आणि मग त्याला डिटेल्स सगळंच. व्हॉट माय नाउन, व्हॉट माय प्रोनाउन. वेल, नेक्स्ट सेंटेन्स. सीता अँड गीता. हा, फर्स्ट लेटर कॅपिटल करा. सीता अँड गीताचं सुद्धा जी कॅपिटल करा, नाउन काढा. सीता अँड गीता आर सिस्टर्स. सोपं आहे. कोण सांगते मग? एनीबडी? आता विभावरी कसं म्हटली बघा बरे. मला तुम्ही जर मी म्हटला तर मला कसं कळणार मी कोण? नाव घ्यायचं आपलं. विभावरी, ईश्वरी, पूर्वा, ऋतुराज, गौरी, निरंजन, पार्था, शिवांजली, पृथ्वी, आराध्या, भार्गवी, असं नाव घेतलं मग मी म्हणेन हा तो सांग असे म्हणेन मी. विभावरी सांग. बरोबर. सिस्टर्स. नोट इट डाऊन. अशा पद्धतीने हा टॉपिक खूप तुमच्यासाठी बेस्ट आहे.